राधिकाला नुकतेच दिवस गेले होते व ऑफिसमधून घरी जाताना खूप वेळ वाट पाहूनही तिला रस्त्यावर ऑटो भेटत नव्हती. तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. तेवढ्यात तिला ऑफिसमधून एक कार बाहेर निघताना दिसते. ती मागचा पुढचा विचार न करता लगेच त्या कारला लिफ्ट मागते. तिला नंतर कळते की ती कार विराजची आहे. बस स्टॉपवर येताच तिने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. थँक यू सो मच सर. राधिका जबरदस्ती हसत विराजला बोलली आणि गाडीतून उतरू लागली. तेवढ्यात तो बोलला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तुला ऑटोग्राफ मिळाली ना? आता नेक्स्ट टाइम माझ्या समोर अशी येऊ नको. विराज रुडली बोलला आणि आता मात्र तिला राग आला. मी तुम्हाला तुमची ऑटोग्राफ मागितली नव्हती. तुम्ही स्वतःहून जबरदस्ती दिली आहे. राधिका शांतपणे बोलली. हो, कारण मला माहिती आहे की तू पुन्हा माझ्यासमोर नक्कीच येशील. विराज हसत बोलला. सॉरी, पण खरंच मला तुम्ही थोडा सुद्धा आवडत नाही. राधिका निर्विकारपणे बोलली आणि विराजच्या रागाचा पारा चढला. व्हॉट यू सेड? मी तुला आवडत नाही? ओ कम ऑन, तसंही माझी फॅन होण्यासाठी सुद्धा क्लास लागतो. विराज तिच्याकडे उपहासाने बघत बोलला आणि राधिकाने दात ओठ खात त्याच्याकडे पाहिलं. मी रोजच मला आरशात बघत आहे, पण खरंच मला तुम्ही बिलकुल आवडत नाही. आता सध्या सुद्धा तुमच्या परफ्यूमच्या वासाने मला उलटी आल्यासारखं फील होतंय. राधिका तोंड वाकडं करत बोलली. ओ रिअली? देन गेट लॉस्ट. मला माझी गाडी खूप प्रिय आहे. तू उलटी करून खराब करशील. तो तिच्याकडे नजर रोखून बघत बोलला. जातेच आहे. तसंही मला जर माहिती असतं की ही तुमची गाडी आहे तर बसले पण नसते. राधिका रागात बोलली आणि विराजने रागात केसामधून हात फिरवत तिच्याकडे पाहिलं. ती दरवाजा उघडत होती. त्याने पटकन तिचा हात हातात पकडला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. मनात थोडी घाबरली. इतका ॲटिट्यूड, तेही रॉकस्टार विराजला. तो रागात तिच्यावर ओरडला. सर, काय करता? तुम्ही रॉकस्टार आहात. असं एखाद्या मुलीचा हात पकडताना तुम्हाला लाज नाही का वाटत? तिने उलट तिचा हात सोडवायचा प्रयत्न करत त्याला विचारलं आणि तो थोडा गोंधळला. त्याने खरंच रागात तिचा हात पकडला होता. त्याला थोडा ऑकवर्ड वाटलं, पण आता सिच्युएशन सावरायला हवी होती. त्याने हाताकडे पाहिलं आणि त्याला काहीतरी क्लिक झालं. तुझा रंग आणि माझा रंग जमीन आसमानाचा फरक आहे आणि तरीही तू मला एवढा ॲटिट्यूड दाखवते. विराज हाताकडे इशारा करत बोलला. राधिकाने हाताकडे पाहिलं. त्याचा हात तिच्या हातापेक्षा उजळ दिसत होता. हा पुन्हा एकदा कलरवरून बोलला. राधिकाने रागात त्याचा हात झिडकारला, पण त्याची पकड घट्ट होती. मग मात्र तिने सरळ खाली वाकून त्याच्या हाताला सावा घेतला. ओ आर यू मॅड? तो हात झाडत रागात ओरडला. मिस्टर विराज, आय हेट यू. ती जबरदस्त तिरस्काराने बोलली आणि गाडीतून बाहेर पडली. विराज शॉकमध्ये तिला दरवाजा आपटताना बघत होता. बोलता बोलता विषय दुसरीकडेच भरकटला होता आणि त्याला ते कळलं पण नाही. पण आपण का या मुलीला एवढा इम्पॉर्टन्स देतोय? नाही तर नाही. मला काय फॅन्सची कमी आहे का? मी रॉक स्टार आहे, सध्याचा टॉप स्टार. तिच्यासारख्या कितीतरी मुली फक्त मला पाहण्यासाठी लाईनमध्ये उभ्या राहतात आणि ही माझ्याच गाडीमध्ये येऊन माझाच इन्सल्ट करून जाते. खूप आकडू आहे. जस्ट इग्नोर हर. विराजने रागात पुन्हा एकदा केशातून हात फिरवला आणि त्याच वेळी हाताला थोडीशी वेदना जाणवली. त्याने दुसऱ्या हाताने तो हात थोडा सोडला आणि ड्रायव्हरला ड्राईव्ह करायला सांगितलं. जाता जाता तरीही त्याने एकदा ती गेलेल्या दिशेला पाहिलंच. ती जाऊन बस स्टॉपवर उभी होती. खूप डिफरन्स आहे ही. तो मनातच बोलला. हॅलो ईशानी. हाव इज शी? मिसेस बोरसे फोनवर विचारत होत्या. आंटी, शी इज फाईन. ईशानी, गुड मॉम. आणि डॅडीला एकदा तिला पाहायचं होतं. मिसेस बोरसे, ओ. पण आंटी, मी तिला बाळाच्या कुठल्याच डिटेल्स सांगितल्या नाहीत. असं ते तिला बघायला आले तर तिला कळून जाईल
की तिच्या पोटात विराजचं बाळ आहे आणि जर तिला कळलं तर कदाचित ती याचा फायदा घेईल असं मला वाटतं. ईशानी थोड्या काळजीने बोलली, हे बघ, मी त्यांना याबाबत काही समजावू शकत नाही. 4थ्या महिन्यात जेव्हा सोनोग्राफी केली जाईल तेव्हा त्यांना बाळाला पाहायचं आहे. मिसेस बोरसे, ओके. या महिन्यात कदाचित 2 महिन्यांची सोनोग्राफी तिने केली असेल. मी तिला विचारते, वाटल्यास त्याचे फोटो पाठवते. ईशानी, तू अजून एकदाही तिच्यासोबत चेकअपसाठी गेली नाही का? मिसेस बोरसे, सो सॉरी आंटी. मी माझ्या शोमध्ये खूप जास्त बिझी आहे. त्यामुळे वेळच भेटत नाही. ईशानी दिलगिरी व्यक्त करत बोलली. ओके. तू तिला विचार आणि फोटो पाठव. मिसेस बोरसे बोलल्या आणि त्यांनी फोन ठेवला. हे मॉम, खरंच या सगळ्यांची गरज आहे का? विराजने वैतागून विचारलं. तो कधीपासून त्याचं बोलणं ऐकत होता. गरज आहे ईशानी. आई होऊ शकत नाही ते फक्त आणि फक्त तुम्हा दोघांच्या चुकीमुळे. आणि तुझ्या आजी आजोबाला तर त्यांच्या रक्ताचं नातवंड पाहिजे आहे. त्याशिवाय ते तुमचं लग्न पण होऊ देणार नाहीत. आणि मी तुझ्या आजी आजोबांना दुःखी करू शकत नाही. हे तुला माहिती आहे. मिसेस बोरसे, बट मॉम, मला बाळ वगैरे काही नको आहे. तुला माहिती आहे मला लहान मुलं नाही आवडत. विराज जास्तच वैतागून बोलला. हे तू आता बोलतोय. जेव्हा तुझा बाळ तुझ्या हातात येईल तेव्हा हे शब्द बोलून दाखव. मग मी मानेन. मिसेस बोरसे बोलल्या आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. विराजने रागात समोरच्या कपाटातून एक विस्की काढली आणि तोंडाला लावली. काय कटकट आहे? मला ना लग्नात इंटरेस्ट आहे ना या लहान मुलांच्या मध्ये. आणि आय एम डॅड शुअर ते लहान बाळ मी माझ्या हातात पण घेणार नाही. विराजने पुन्हा एकदा विस्कीची पूर्ण बॉटलच तोंडाला लावली. त्याच वेळी त्याच्या हातावरची छोटीशी जखम सरसरली. आजकाल काहीच चांगलं होत नाही. त्याने एक सुस्कारा टाकत त्या जखमेकडे पाहिलं. इकडे राधिका रूममध्ये बसून हातावर मलम लावत होती. स्टुपिड, इडियट, डफर. किती जोरात हात पकडला, नशीब मोडला नाही. दुसऱ्यांना वेदना देण्यात तुला इतका कसला आनंद होतो? देव जाणे. काय तर म्हणे माझा पिच्छा करते. तुला काय सगळी दुनिया तुझ्या मागे वेडी वाटते का रे मूर्खा? माझी तर पुन्हा तुझ्या समोर येण्याची इच्छा पण नाही. बस 1 महिन्यात काम करणार आहे तुझ्या कंपनीत. मग तुला कायमचा राम राम. तू आणि तुझा तो इगो दोन्ही गेले खड्ड्यात, कळलं? राधिका हातात मलम लावता लावता समोरच्या पोस्टरकडे बघून रागात बडबड करत होती. मलम लावून झाल्यावर तिने बॉटल ठेवली आणि पोस्टर समोर राहून उभी राहिली. रॉकस्टार विराज, मला जर एक खून माफ असता तर तुझाच केला असता. इगोवाला बिगडा शहजादा. राधिकाने बेडवरून उशी उचलली आणि पोस्टरकडे फेकून मारली आणि मग रागात पाय आपटत वॉशरूम मध्ये गेली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा ऑफिसकडे निघाली होती. पण आज रूम मधून बाहेर पडताच समोर ईशानी आली. हे, हाय, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ईशानी बोलली. येस मॅडम, बोला ना. राधिकाने हसून प्रत्युत्तर दिलं. तुला 2 महिने झाले असतील ना? ईशानी, हो मॅडम. आताच 2 महिने पूर्ण झाले. ईशानी, मग तू चेकअप केलं? ईशानी, सॉरी, वेळ नाही भेटला. मी करेल पुढच्या आठवड्यात. राधिका, नो, आज करूया. चल, मी तुझ्यासोबत येते. ईशानी बोलली आणि राधिका थोडं गोंधळली. मॅडम, आता माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे. आपण उद्या जाऊया का? मी तशी सुट्टी काढेन. राधिका, नो, मी आता बोलले तर आताच जायचं. ईशानी बोलली आणि घरातून बाहेर पण पडली. राधिका पण नाईलाजाने तिच्या मागोमाग गेली. पण आता नवीन ऑफिसमध्ये काय सांगायचं त्याचं टेन्शन तिला आलेलं. हॉस्पिटलमधून चेकअप करून यायला तिला बराच उशीर झाला होता. जवळजवळ 2 तास लेट ती आज ऑफिसला पोहोचली. ती पटकन त्या ठिकाणी गेली जिथे त्यांना काल ट्रेनिंगसाठी बसवलं होतं. पण तिथं कोणीच नव्हतं. मग तिने तिथल्याच एका स्टाफला विचारलं. तेव्हा तिला कळालं की आज न्यू ट्रेनी लोकांना मीटिंगसाठी मॅनेजर सोबत बसवलं आहे. राधिकाला आता टेन्शन आलं.
ट्रेनिंगच्या दुसऱ्या दिवशीच ती लेट झालेली आणि त्याच दिवशी बरोबर मॅनेजर सोबत मीटिंग होती. तिने एक सुस्कारा सोडला आणि त्या लोकांची मीटिंग होती तिथं गेली. बाहेर उभं राहून तिने मनाची तयारी केली. कदाचित आतमध्ये गेल्यावर ओरडा सुद्धा ऐकावा लागू शकतो हे तिला माहिती होतं. म्हणून अगोदरच ती प्रिपेअर झाली आणि मग दरवाजावर टक टक केली. कम इन. ओळखीचा आवाज कानावर पडला आणि तिच्या भुवया आपोआप जुळल्या गेल्या. ती आतमध्ये गेली तर एका मोठ्या गोल टेबल भोवती 10 ते 12 लोक बसले होते. तिने कोणालाही पाहिलं नाही आणि सरळ रिकाम्या चेअरवर जाऊन बसली. वाय आर यू लेट? समोरून आवाज आला. तसं तिने त्या दिशेला पाहिलं तर एक जाडा माणूस तिच्याकडे बघून विचारत होता. सॉरी सर, ते थोडं पर्सनल काम होतं, ती दिलगिरी व्यक्त करत बोलली. बहुधा हाच मॅनेजर असावा असं तिला वाटलं. ऑफिसचा वेळ पर्सनल कामासाठी नाही हे तुम्हाला माहिती नाही का? आणखी एक आवाज आला आणि मघाचा आणि आताचा आवाज तिला सेम वाटला. तिने लगेच त्या दिशेला पाहिलं आणि ती थोडं चकित झाली, कारण तिथं विराज रागात तिच्याकडे बघत होता. ही कंपनी त्याची आहे हे तिला माहिती होतं, पण ती फक्त ट्रेनिंग होती. सो त्याच्याशी भेट होईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. सॉरी सर, पण खरंच हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, ती पुन्हा शांतपणे बोलली. सगळ्यांना सांगा मला लेट झालेलं चालणार नाही. माझ्या कंपनीत जर काम करायचं आहे तर प्रत्येकाला वेळेचं महत्त्व कळायला हवं. नेक्स्ट टाइम जो लेट येईल त्याला पनिशमेंट मिळेल. विराज एक कटाक्ष राधिकाच्या दिशेने टाकत बोलला. येस बॉस, मी सगळ्यांना सांगून ठेवतो, तो जाडा माणूस बोलला. सो गाईज, मी इथला मॅनेजर आर.के. आणि हे या कंपनीचे बॉस विराज आहेत. पुन्हा एकदा सांगतोय कारण या मिस लेट आल्या. चला आपण आपल्या ट्रेनिंगला सुरुवात करूया, तो मॅनेजर बोलला आणि मग मात्र त्याने प्रेझेंटेशन सुरू केलं. राधिका काळजीपूर्वक ते सगळं ऐकत होती आणि स्वतःच्या डायरीमध्ये नोट करून घेत होती. मधूनच तिने विराजकडे पाहिलं तर तो मात्र त्याच्या फोनमध्ये बिझी होता. त्याच्या चेहऱ्यावरचा गुरूर थोडा पण कमी झालेला नव्हता. अगदी तसाच होता जसा तो कॉलेजमध्ये असताना होता. तिला आवडायचं त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव, सूट व्हायचे त्याला, कारण तोच तर होता तिचं पहिलं क्रश. तिने लगेच मान खाली घातली आणि सगळे विचार झटकले. आता तो फक्त तिच्यासाठी एक अनोळखी होता, ज्याचा ती हेट करत होती हे तिने मनाला बजावलं आणि पुन्हा वरती पाहिलं. मीटिंग झाल्यावर सगळ्यांना जेवायला एकाच ठिकाणी मॅनेज केलं होतं. टॉप फ्लोअरवर थोडा रिकामा एरिया होता. तिथेच काही गोलाकार टेबल ठेवले होते आणि त्याच्या बाजूलाच कॅन्टीनची काही माणसे सर्व करत होती. आज ट्रेनी आणि काही हायर मॅनेजमेंट स्टाफला विराज सोबत लंच होता. राधिकाला जबरदस्त भूक लागली होती. एकतर सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं आणि त्यात मीटिंग पण बराच वेळ चालली होती. अपर्णा, मला खूप भूक लागली आहे. प्लीज आपल्याला लवकर काही मिळेल का? इथं लाईन केवढी मोठी लागली आहे, मला दम नाही धरवत. राधिका जेवणासाठी लागलेल्या लाईनकडे बघत नाराज होऊन बोलली. हे राधिका, ते बघ, तिथे लाल कलरचा जो टेबल आहे त्यावर स्वातीने मगाशी 2 डिश ठेवल्या आहेत. जा त्या खाऊन घे, आम्ही आणखी घेऊन येतो. अपर्णा तिची कंडिशन ओळखून बोलली. ओ, थँक यू सो मच, राधिका आनंदाने बोलली आणि लगेच टेबलच्या दिशेने गेली. पण तिथे 4 ते 5 लाल कलरचे टेबल होते. त्यातल्या 2वर डिशेस दिसत होत्या आणि एका टेबलवर तर मँगो ज्यूस पण होता. तो पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं. तिला मँगो ज्यूस आवडत नव्हता, पण आज तिची जबरदस्त इच्छा झाली. ती पटकन त्या टेबलवर जाऊन बसली. समोर काहीतरी चायनीज होतं. एरवी तिला हे सगळं आवडत नव्हतं, पण आज काय झालेलं तिला कळत नव्हतं. ती त्यावर तुटून पडली. अगदी खूप फास्ट फास्ट ती सगळं खात होती. काही वेळाने तिने ते सगळं खाऊन झाल्यावर मस्त डोळे मिटून पोट भरल्याचं सुख घेतलं. आत्मा आणि पोट दोन्ही
तृप्त. म्हणजे माझं बेबी खुश झालं असेल. आज ती हलकेच गालात हसली आणि डोळे उघडले. आता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणात बदलले, कारण समोर विराज टेबलवर हात ठेवून बसलेला आणि तिच्याकडे विचित्रपणे बघत होता. त्याच्या शेजारीच एक कॅन्टीनवाला माणूस उभा होता. मॅडम, हे सरांचं जेवण होतं. त्यांचे सगळे फेवरेट पदार्थ होते. तो माणूस थोडं तोंड बारीक करून बोलला आणि राधिकाने ओशाळून विराजकडे पाहिलं. तो अजूनही तिच्याकडेच बघत होता. आय एम सॉरी. ती भूक लागली होती सो, ती दिलगिरी व्यक्त करत एकदा विराजकडे तर एकदा त्या माणसाकडे बघत बोलली. सर, मी तुमच्यासाठी दुसरं आणतो. तो माणूस बोलला. नो नीड, एम फुल. तो दोन्ही हात खिशात घालत उठला. राधिकाला फारच ऑकवर्ड वाटलं. सर प्लीज. तो माणूस आय हॅव सम वर्क, विराज बोलला आणि तिथून जाऊ लागला. त्या माणसाने राधिकाकडे पाहून जबरदस्ती स्माईल केलं आणि तो पण निघून गेला. मग तिने टेबलकडे पाहिलं. मँगो ज्यूस अजूनही तसाच होता आणि तो बघून पुन्हा एकदा तिचं पोट गुडगुडलं. तिने लगेच तो ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. तिने तो थोडासाच पिला असेल. तोच तिचं लक्ष तिथल्या पायऱ्यांवर गेलं. तिथं विराज उभा होता आणि कुठल्या तरी माणसासोबत बोलता बोलता तिच्याकडे बघत होता. तिने पटकन तो ग्लास खाली ठेवला आणि वॉशरूम गाठलं. ओहो बेबी, तू खरंच खूप नॉटी आहेस. फक्त 2 महिन्यांचा आहेस आणि तुला एवढं सगळं खायला लागतं. तेही त्या स्टुपिड विराजच्या चॉईसचं. व्हेरी बॅड चॉईस. आपण खूपच चुकीच्या माणसाचं जेवण खाल्लं. बेबी, नेक्स्ट टाइम असं करायचं नाही, ओके? राधिका पोटावर हात ठेवून बोलत होती. आजकाल तिला पोटावर हात ठेवून बोलायची सवय लागत होती, कारण रूममध्ये तर कोणीच बोलायला नसायचं. मग ती एकतर विराजच्या पोस्टरला शिव्या घालायची, नाहीतर पोटावर हात ठेवून बडबड करायची. का कोणास ठाऊक, पण तिला आता ते सगळं छान वाटू लागलं होतं. ती बाहेर आली तर अपर्णा आणि स्वाती दुसऱ्या टेबलवर तिची वाट बघत होत्या. तिने डोक्याला हात लावला आणि त्यांच्या जवळ गेली. राधिकाचं ट्रेनिंग आता व्यवस्थित सुरू झालेलं. बघता बघता 1 महिना होऊन गेलेला. या काळात नंतर विराज तिला कधीच भेटला नाही. त्यामुळे ती बिनधास्त होती. तिने काही डिझाईन्स पण स्वतः बनवल्या होत्या, ज्या तिथल्या लोकांना खूप आवडल्या होत्या. हळूहळू तिची हुशारी त्या कंपनीत फेमस होत होती. कधी नव्हे ते तिच्या लाईफमध्ये सुख आल्यासारखं तिला वाटत होतं. आणि का कोणास ठाऊक, पण ती हे सगळं रोज रात्री पोटावर हात ठेवून शेअर करत होती. तिला तो छंदच लागला होता. आज राधिकाला 3 महिने पूर्ण झाले होते, पण अजूनही तिचं पोट सपाट होतं. हे बेबी, तू आहेस ना? मग दिसत का नाही? थोडं सुद्धा पोटवर नाही. मग तू आहेस कुठे? ती आरशात बघून विचार करत होती. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. तिला वाटलं शीला असेल, म्हणून तिने दरवाजा उघडला तर समोर ईशानी उभी होती. हॅलो मॅडम. राधिकाने तिला लगेच ग्रीट केलं. राधिका, तुला 3 महिने कंप्लीट झाले ना? ईशानीने दरवाजामधूनच विचारलं. हो मॅडम. राधिका, मग पटकन आवर, आपण हॉस्पिटलमध्ये जातोय. या बाळाच्या आजी आजोबांना अल्ट्रासाऊंड बघायचं आहे, ईशानी बोलली आणि तिथून निघून पण गेली. राधिका मनातच थोडं घाबरली. याचे आजी आजोबा कसे असतील, कोण असतील? तिला नाना विचार पडले. तिने त्या विचारातच सावरलं आणि ईशानीकडे आली. ईशानी तिला घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टरने तिला बेडवर झोपायला सांगितलं आणि तिचं टॉप वर करून पोटाच्या खालच्या भागात काहीतरी चिकट थंड पदार्थ लावला. राधिका मात्र राहून राहून आजूबाजूला बघत होती, कारण तिथं ईशानी आणि डॉक्टर व्यतिरिक्त बाकी कोणीच नव्हतं. मग बाळाचे आजी आजोबा कुठे आहेत, हा प्रश्न तिला पडला होता. आणि त्याच वेळी तिला दरवाजामधून 2 आकृती येताना दिसल्या. मिस्टर अँड मिसेस बुर्से, प्लीज इथं बसा. डॉक्टर सुद्धा उठून चेअर देत त्या दोघांना बोलले. राधिकाने तिरक्या नजरेने त्या दोघांकडे पाहिलं. एक वृद्ध पण तितकीच स्टायलिश स्त्री होती, तर दुसरा
भारदस्त व्यक्तिमत्व असणारा म्हातारा माणूस होता. दोघे पण जबरदस्त होते. राधिकाने डोळे मिटून घेतले. तसंही त्यांना भेटून आणि बघून काहीच उपयोग नव्हता. ती लोक या बेबीचा अल्ट्रासाऊंड बघून जातील आणि मग डायरेक्ट बाळ आल्यावर भेटायला येतील असा विचार तिने केला. तेवढ्यात तिच्या कानावर डॉक्टरचा एकदम उत्साहित आवाज कानावर पडला. येस, इट्स ए ट्विन्स, डॉक्टर बोलली आणि राधिकाने खाडकन डोळे उघडून पाहिलं. समोर ते दोन्ही आजी आजोबा उठून त्या टीव्हीकडे बघत होते. पाहिलंच, आपल्याला जोडी नातवंड मिळणार आहेत, तो म्हातारा माणूस त्या बाईला आनंदाने बोलला आणि त्या बाईच्या चेहऱ्यावर पण लाख मुलाची गोष्ट सापडल्याचा आनंद भरून आला. इकडे राधिका मात्र टेन्शनमध्ये आलेली, कारण ट्विन्सची डिलिव्हरी सोपी नसते असं तिने ऐकलं होतं. याची कॉपी आम्हाला द्या. आणि हो, आतापासून योग्य तो आहार हिला देणे तुझी जबाबदारी आहे. नाहीतर माझ्याकडे पाठव तिला, आम्ही सांभाळू. ती म्हातारी बाई ईशानीला बोलली. नाही, नको आजी, मी सांभाळेन आणि तिची योग्य ती काळजी घेईन. डोंट वरी, ईशानी जबरदस्त हसत बोलली. हिचं नाव काय? तो म्हातारा राधिकाकडे बघत इशारा करत बोलला. राधिका. ईशानी. ओके राधिका, आमचे 2 वंश तुझ्या पोटात आहेत, तर तू योग्य काळजी घे. आतापासून जास्त बाहेर फिरू नको. फक्त योगा आणि आराम एवढंच करायचं. तो म्हातारा माणूस त्याच्या भारदस्त आवाजात बोलला आणि राधिका घाबरली. बाहेर जायचं नाही, तर मग कंपनीत कसं जाणार? ट्रेनिंग संपून आता तर ती डिझाईन करणार होती. तिचं स्वप्न होतं ते. पण आता ते पायदळी जाणार असं तिला वाटू लागलं. बरं, आम्ही जातो, ती म्हातारी बाई बोलली आणि तिने जाता जाता राधिकाच्या पोटावरून मायेने हात फिरवला. क्षणात राधिकाच्या अंगावर काटा आला. काहीतरी आपल्या हातातून निसटून जाण्याची फिलिंग दाटून आली. तिने कसंबसं स्वतःला कंट्रोल केलं आणि पुन्हा घरी आली. वाटेत ईशानीने तिला जॉब सोडायला सांगितला होता. त्यामुळे आता ती जबरदस्त अपसेट होती. बेबी, सॉरी बेबीज, मला जॉब करायचा आहे, पण तुमच्या आजी आजोबांमुळे सगळं सोडून द्यावं लागतंय. मी काय करू? मी तुमची खूप काळजी घेईन, प्रॉमिस. पण मला जॉब पण करायचा आहे. राधिका पोटावरून हात फिरवत बोलत होती. पोटातले बेबी ऐकत होते की नाही ते माहीत नव्हतं, पण तिला मात्र त्यांच्याशी सगळं शेअर करावंसं वाटत होतं. ते हळूहळू तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत होते आणि तिला ते कळत पण नव्हतं. आज राधिका थोडं नाराजीनेच ऑफिसमध्ये गेली होती, कारण आज ऑफिसमध्ये ती जॉब सोडणार असल्याचं कळवणार होती. तिला ते सगळं जीवावर आलेलं, पण पर्याय नव्हता. बाप्पा, कसंही करून काहीतरी मार्ग काढ आणि मला डिझाईन करू दे. प्लीज, हे माझं करिअर आहे. ती देवाकडे प्रार्थना करतच ऑफिसमध्ये पोहोचली. ती तिच्या डिपार्टमेंटला जातच होती की अपर्णा आणि स्वाती धावतच तिच्याकडे आल्या. त्यांना असं आलेलं पाहून ती थोडं गोंधळली. काय झालं? तुम्ही दोघी एवढं का पळत आलात? राधिकानं थोडं क्युरिओसिटीने विचारलं. हे राधिका, गुड न्यूज, अपर्णा जोरात ओरडली आणि राधिकाने कान बंद केले. ओ, बेबी सो सॉरी. मावशीला माहित नाही तुम्हाला असा आरडाओरडा सहन होत नाही, ते ती मनातच बेबीजना बोलली. काय न्यूज आहे? तिने कानावरून हात बाजूला करत विचारलं. अगं, तुझे डिझाईन सिलेक्ट झालेत, तेही रॉकस्टार विराजच्या न्यू शोसाठी. अपर्णा आनंदाने बोलली आणि राधिकाला पण आनंदाने उडी मारावीशी वाटली, कारण विराजचे शोज इंटरनॅशनल होत होते आणि त्यात जर तिचे डिझाईन आले तर तिचं सक्सेस फिक्स होतं. यार राधिका, तू तर रातोरात प्रोफेशनल डिझायनर होशील, कारण रॉकस्टार विराजच्या शोमध्ये तुझे डिझाईन वापरले जातील. स्वाती पण खुशीत बोलली. पण राधिका आता टेन्शनमध्ये आली, कारण आजच ती जॉब सोडणार असल्याचं सांगणार होती आणि आजच तिला ही गुड न्यूज भेटली होती. आता ती खूप जास्त गोंधळली. चल, मॅनेजर तुझी वाट बघत आहेत. चल पटकन.
अपर्णा तिला जवळजवळ ओढतच घेऊन जाऊ लागली. राधिका पण तिच्यासोबत मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेली. मॅनेजरने त्यांना बसायला सांगितलं. तसं त्या तिघी पण त्यांच्या समोर बसल्या. मिस राधिका, खरं तर इतक्या कमी वेळेत आणि इतक्या कमी वयात खूप जास्त प्रगती केली आहे तुम्ही. तुमचे डिझाईन आमच्या स्टाफला खूप आवडले आणि आता आम्ही तुमच्या डिझाईनला प्रेझेंट करू इच्छितो. सो उद्यापासून कामाला लागा. तुमचे बेस्ट डिझाईन तयार करा. खूप नामी संधी आहे स्वतःला सिद्ध करायची, मॅनेजर बोलला. इकडे राधिका मात्र मनातच विचार करत होती. तिला काहीतरी वेगळा मार्ग काढणं गरजेचं होतं. ती एवढी मोठी सुवर्ण संधी सोडू शकत नव्हती. सर, मला थोडं बोलायचं होतं, राधिका विचार करत बोलली. हो, बोला, मॅनेजर. थोडं एकांतात बोलायचं होतं, ती अडखळत बोलली. आणि अपर्णासहित स्वाती थोडं चकित झाल्या. ओके, तुम्ही दोघी थोडं बाहेर राहा, मॅनेजर त्या दोघींना बोलला. त्या दोघी थोडं नाराज होऊनच बाहेर पडल्या. राधिकाला थोडं वाईट वाटलं, पण पर्याय नव्हता. नंतर आपण त्या दोघींना मनवू असा विचार तिने केला. हा, बोला आता, त्या जाताच मॅनेजर बोलला. सर, ॲक्च्युअली मी आज इथं माझं रेझिग्नेशन द्यायला आलेले, राधिका बोलली. आणि मॅनेजर चकित झाला. वाय राधिका, ही संधी कोणालाच पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही भेटत. पण तू हुशार आहेस म्हणून तुला मिळाली आहे. जर तू रिझाईन केलं तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल, मॅनेजर बोलला. आय नो सर, पण माझी मजबुरी आहे. पण सर, एक रिक्वेस्ट होती. राधिका, काय, मॅनेजर, मी घरून डिझाईन करू शकते का, राधिकाने विचारलं आणि मनातच फिंगर क्रॉस केले. मॅनेजर विचारात पडला. हे बघ, तुझा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण घरून डिझाईन करणं कंपनीच्या पॉलिसीमध्ये बसत नाही. कारण जर तू कंपनीच्या नकळत ते डिझाईन दुसऱ्या कुठल्या कंपनीला दिले तर कंपनीचं नुकसान होऊ शकतं. शिवाय घरून डिझाईन बनवले तरीही तुला सारखं सारखं ते दाखवण्यासाठी, त्यात बदल करण्यासाठी कंपनीत यावंच लागेल. मॅनेजर, सर, विश्वास ठेवा, मी याच कंपनीसाठी डिझाईन करेन. तसंही जर मला दुसरी कुठली कंपनी जॉईन करायची असती तर मी इथं आलेच नसते. राधिका, हो, पण तुला त्यासाठी काही पेपर साईन करावे लागतील की तू तुझे डिझाईन फक्त याच कंपनीसाठी देशील. मॅनेजर, ओके, मी साईन करेन. आणि डिझाईन दाखवायला काही वेळेस मी येऊ शकते, राधिका आनंदाने बोलली. ओके, डन. मी पेपर्स तयार करतो. तू उद्यापासून कामाला स्टार्ट कर, मॅनेजर. ओके सर, राधिका आनंदाने बोलली. राधिका त्याचं संध्याकाळी डिझाईनसाठी लागणारी मटेरियल घेऊन घरी आली. बस आता ईशानीकडून फक्त कधीतरी बाहेर जाण्याची परवानगी घ्यायची होती. रात्रीच्या वेळी विराज घरी आला तर आज घरात आजी आजोबा आणि मॉम हॉलमध्येच बसले होते. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण रोज तो आल्यावर त्याला कोणीच भेटायचं नाही. सगळे आपापल्या रूममध्ये असायचे, पण आज मात्र हसत होते, बोलत होते. हे विराज, माय बॉय, कम हिअर. विराजचे आजोबा आनंदाने त्याला बोलले. हे ग्रँडपा, आय एम टायर्ड. आपण उद्या बोलूया का, विराज घड्याळ बघत बोलला. ओके डिअर, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. तू जुळ्या मुलांचा फादर होणार आहेस, आजोबा खुशीत बोलले. आणि विराज शॉक झाला. इथं मला एक नको होतं आणि आता दोन दोन, विराजने जबरदस्ती स्माईल करून दाखवलं. हे बघ, तुझी मुलं दिसत आहेत यात, आजोबा सोनोग्राफीची रिपोर्ट त्याच्या समोर पकडत बोलले. विराजने ते नाईलाजाने घेतले. ओके, मी रूममध्ये जाऊन बघतो, तो बोलला आणि तिथून रूममध्ये निघून गेला. रूममध्ये जाताच त्याने ते रिपोर्ट टेबलवर फेकून दिले आणि वॉशरूममध्ये गेला. फ्रेश होऊन तो बाहेर आला आणि बेडवर पडला. तेवढ्यात त्याला पुन्हा एकदा त्या रिपोर्ट्सबद्दल आठवलं. त्याने तिथूनच मान वर करून पाहिलं तर रिपोर्ट टेबलवर दिसत होते. आय डोंट वॉन्ट यू बोथ. त्याने रागात हातातली उशी त्या रिपोर्टच्या दिशेने फेकून मारली. तसं टेबलच्या कोण्यावर असणारे रिपोर्ट्स खाली कचरा पेटीमध्ये पडले. तुम्हाला तुमची जागा मिळाली, विराज हसत बोलला आणि डोळे मिटले.
हे बघ, जॉब सोडून तुला काय करायचं ते कर, पण तुझ्या पोटातल्या बेबीजना काहीच होता कामा नये. ईशानी मेकअप करत बोलली. आताच राधिका तिच्या रूममध्ये येऊन मध्ये मध्ये ऑफिसमध्ये जायची परमिशन घ्यायला आलेली. हो, तुम्ही काळजी करू नका. त्यांना काहीच होणार नाही. मी पुरेपूर काळजी घेईन. राधिका आनंदाने बोलली. ईशानीने थोडा विचार केला आणि मग तिने राधिकाकडे पाहिलं. राधिका, या बाळांच्या आजी आजोबांनी मला तुझी काळजी घ्यायला सांगितलं आहे. पण सध्या मी माझ्या कामात खूप बिझी असते. यासाठी मी माझं करिअर सोडू शकत नाही. तुला कळतंय ना? तू पण बघ ना, तुझं काम सोडायला तयार नाहीस. घरून का होईना, पण करत आहेस. म्हणून घरच्या फोनवर कोणाचाही फोन आला तर त्यांना सांगायचं की मी घरीच आहे, तुझी काळजी घेत आहे आणि बोलायला दे म्हणून सांगितलं की बोलायचं की वॉशरूममध्ये आहे आणि लगेच मला कॉल करून सांगायचं कोणाचा फोन आला ते. ईशानी बोलली. ओके मॅडम, मी कोणाला कळू देणार नाही की तुम्ही बाहेर आहात ते. राधिका, थँक यू. ती शीला तुझी पूर्ण काळजी घेईल. मी तिला डॉक्टरने दिलेलं सगळं काही सांगितलं आहे. तुला काही त्रास झाला तर लगेच हॉस्पिटलमध्ये जा. ईशानी राधिकाला बोलते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, काय होईल राधिकासोबत बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.